विद्यार्थी मित्र हो, ओम नमः शिवाय. शिव सायन्स अकॅडमीमध्ये मी राम सर आपले सहर्ष स्वागत करतो. आज आपण इयत्ता 6वी लेसन 11 वर्क अँड एनर्जीचा पार्ट 2 पाहणार आहोत. मागच्या पार्टमध्ये आपण वर्कची डेफिनेशन, एनर्जीची डेफिनेशन, त्यानंतर वर्क आणि एनर्जीचे युनिट्स, त्याचबरोबर फॉर्म्स ऑफ एनर्जीमध्ये पहिला फॉर्म मेकॅनिकल एनर्जी, ज्याचे 2 सब टाईप आहेत, पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी, यांचा अभ्यास केला. आता त्यानंतर फॉर्म्स ऑफ एनर्जी दुसरा टाईप आहे हीट एनर्जी, म्हणजे उष्णता ऊर्जा. ॲटमॉस्फेरिक हीट म्हणजे वातावरणीय उष्णता, रिसिव्ड फ्रॉम द सन, जी सूर्यापासून मिळते, मेक्स टेम्परेचर फेवरेबल टू लिव्हिंग वर्ल्ड. हे काय करते? वातावरणीय उष्णता हे टेम्परेचर जे आहे आपल्या आजूबाजूचं ते आपणा सर्वांसाठी म्हणजे लिव्हिंग वर्ल्डसाठी फेवरेबल, योग्य असं बनवते. हीच ॲटमॉस्फेरिक हीट आणि काही कामं करते, जसे की कपडे वाळवणे, सोकिंग क्लोथ्स, त्यानंतर धान्य वाळवणे, सोकिंग ग्रेन्स. पुढे बघा, हीट एनर्जी यूज्ड इन किचन ऑल द टाईम. ही हीट एनर्जीचा वापर किचनमध्ये ऑल द टाईम, सदैव होत असतो. हीट इज मेजर्ड इन युनिट कॅलरी. हीट मोजण्याचं एकक आहे कॅलरी. त्यानंतर तिसरा फॉर्म आहे लाईट एनर्जी, म्हणजे प्रकाश ऊर्जा. इन फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये, इन प्लॅन्ट्स, वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये लाईट एनर्जी ऑफ सन ट्रान्सफर्ड इंटू फूड एनर्जी. या सूर्यप्रकाश ऊर्जेचं रूपांतर फूड एनर्जीमध्ये, अन्न ऊर्जेमध्ये होत असतं फॉर ऑल, आणि ते सर्वांना उपयोगी पडतं. त्यानंतर पुढचा फॉर्म आहे साऊंड एनर्जी, म्हणजेच ध्वनी ऊर्जा. ग्लास पॅन्स ऑफ विंडोज, खिडक्यांची काचेची तावदानं, काचेच्या खिडक्या क्रॅक ड्यू टू लाऊड साऊंड, मोठ्या आवाजामुळे त्या क्रॅक होतात. साऊंड इज यूज्ड टू कंट्रोल मुवमेंट्स ऑफ टॉय कार. टॉय कार म्हणजे खेळण्यातल्या गाड्यांचं कंट्रोलिंगसाठी सुद्धा साऊंडचा वापर केला जातो. त्यानंतर पुढचा फॉर्म 5वा आहे केमिकल एनर्जी, म्हणजेच रासायनिक ऊर्जा. ह्याची उदाहरणं आहेत वूड बर्निंग, लाकडाचं जळणं, लाकूड जळणे. लीड ॲसिड बॅटरी, म्हणजे वाहनांच्या मधल्या बॅटऱ्या. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी, म्हणजे एनर्जीचं रूपांतरण. आता चित्रामध्ये बघा, इथं हा कोपऱ्यामध्ये डॅम दाखवला आहे. डॅम वॉटर फ्लोईंग होतं आहे. आता डॅममध्ये जे साठलेलं पाणी आहे त्यामध्ये असते पोटेन्शियल एनर्जी. जेव्हा फ्लोईंग चालू होतं त्यावेळी त्याची कायनेटिक एनर्जीमध्ये रूपांतर होतं. त्यानंतर टर्बाईनवर इलेक्ट्रिकल एनर्जी निर्माण होते आणि तीच घरामध्ये आणून आपल्या वेगवेगळे साधनं वापरले जातात. बघा, ॲट हाईट डॅम वॉटर कंटेन्स पोटेन्शियल एनर्जी. डॅम वॉटरमध्ये पोटेन्शियल एनर्जी असते. वेन इट फ्लोज डाऊनवर्ड्स गेन्स कायनेटिक एनर्जी. जेव्हा वॉटर फ्लोईंग चालू होतं तेव्हा कायनेटिक एनर्जी येते. फॉलिंग ऑन टर्बाईन ऑफ जनरेटर इट कन्वर्ट्स इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. टर्बाईनमध्ये किंवा जनरेटरमध्ये याचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होतं, म्हणजे पोटेन्शियल एनर्जीचं कायनेटिक एनर्जी, कायनेटिक एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जी. धिस इलेक्ट्रिकल एनर्जी ॲट होम कन्व्हर्टेड इंटू. आता हीच एनर्जी आपल्या घरामध्ये येते आणि मग या इलेक्ट्रिक एनर्जीचं रूपांतर बघा इंटू कायनेटिक एनर्जी इन फॅन. फॅनमध्ये ती कायनेटिक एनर्जीमध्ये रूपांतर होतं. इंटू लाईट एनर्जी इन बल्ब. बल्बमध्ये लाईट एनर्जीमध्ये रूपांतर होतं इलेक्ट्रिकल एनर्जीचं. इंटू साऊंड एनर्जी इन टी व्ही. टी व्ही म्युझिक सिस्टीममध्ये साऊंड एनर्जीमध्ये रूपांतर होतं. अँड इंटू हीट एनर्जी इन ओव्हन. आणि ओव्हनमध्येच या इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर हीट एनर्जीमध्ये होत असतं. तर या पद्धतीनं एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन घडत असतं. सन इज द मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ ऑल एनर्जी. आणि या सगळ्या ऊर्जेचा महत्त्वाचा स्रोत आहे सन, सूर्य. कारण सूर्यच काय करतो, या सूर्यामुळं वॉटर सायकल आणि रेन, पाऊस पडतो आणि त्यामुळे ही धरणामध्ये पाणी साठलं जातं. यानंतर पुढचा मुद्दा आहे एनर्जी रिसोर्सेस, म्हणजेच ऊर्जेचे स्रोत. याचे 2 प्रकार आहेत, कन्व्हेन्शियल एनर्जी रिसोर्सेस आणि नॉन कन्व्हेन्शियल एनर्जी रिसोर्सेस.
कन्व्हेन्शियल म्हणजे पारंपरिक. डेफिनेशन बघा, एनर्जी रिसोर्सेस युजिंग फॉर सेंचुरीज. असे रिसोर्सेस जे आपण काय करतोय सेंचुरीजपासून म्हणजे शतकानुशतके शेकडो वर्ष झालं वापरतोय, आर कॉल्ड कन्व्हेन्शियल एनर्जी रिसोर्सेस. त्यांना आपण पारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणतो. ऑल्सो कॉल्ड नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस. त्यांना दुसरा एक शब्द आहे नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस. नॉन रिन्युएबल म्हणजे अनवीकरणीय, नव्याने जे निर्माण करता येत नाहीत ते. एक्झाम्पल आहे याचं वूड, कोल, पेट्रोल, गॅस एटसेट्रा. तर लाकूड, कोळसा, गॅस हे काय आहेत, कन्व्हेन्शियल एनर्जी रिसोर्सेस आहेत, पारंपरिक. त्यानंतर पुढचा प्रकार आहे नॉन कन्व्हेन्शियल एनर्जी रिसोर्सेस म्हणजेच अपारंपरिक. एनर्जी रिसोर्सेस युजिंग फॉर फ्यू इयर्स आर कॉल्ड नॉन कन्व्हेन्शियल एनर्जी रिसोर्सेस. जे आपण फ्यू इयर्स काही वर्षापासून 10, 20, 50 वर्षापासून वापरतोय त्यांना म्हणायचं नॉन कन्व्हेन्शियल एनर्जी रिसोर्सेस. ऑल्सो कॉल्ड रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस. यांना दुसरं नाव आहे रिन्युएबल म्हणजे नवीकरणीय ऊर्जा स्रोत. एक्झाम्पल आहेत सोलार एनर्जी, वाइंड एनर्जी, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आणि इतर. आता काही नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेसचा आपल्याला अभ्यास आहे. त्यामधला पहिला आहे सोलार एनर्जी, सौर ऊर्जा. एनर्जी ऑब्टेन्ड फ्रॉम सन इज कॉल्ड सोलार एनर्जी. सूर्यापासून जी एनर्जी मिळते त्याला म्हणायचं सोलार एनर्जी. इट इज कंटिन्युअस अँड इनॉर्मस. ती कशी असते, कंटिन्युअस म्हणजे अखंड आणि इनॉर्मस म्हणजे प्रचंड, मोठ्या प्रमाणावर आणि सतत मिळणारी असते. आता हे सोलार एनर्जीसाठी सोलार डिव्हाइसेस असतात. पहिलं सोलार डिव्हाइस आहे सोलर कुकर. सोलर कुकर ज्यामध्ये अन्न शिजवलं जातं. तो काय करतो, कन्व्हर्ट सोलार एनर्जी इंटू हीट एनर्जी. सोलार एनर्जीचं रूपांतर हीट एनर्जीमध्ये करतो. सोलर ड्रायर जो धान्य वाळवण्यासाठी असतो, कन्व्हर्ट्स सोलार एनर्जी इन हीट एनर्जी. तो सुद्धा काय करतो, सोलार एनर्जीचं रूपांतर हीट एनर्जीमध्ये करतो. सोलार वॉटर हीटर पाणी तापवण्यासाठी असतं, कन्व्हर्ट सोलार एनर्जी इन हीट एनर्जी. तो सुद्धा सोलार एनर्जीचं रूपांतर हीट एनर्जीमध्ये करतो. म्हणजे पहिले 3 सोलर कुकर, सोलर ड्रायर, सोलर वॉटर हीटर ह्याचं यामध्ये सोलार एनर्जीचं रूपांतर हीट एनर्जीमध्ये होत असतं. आणि पुढचं शेवटचं डिव्हाइस आहे सोलार सेल, सौरघट, जे काय करतात, कन्व्हर्ट्स सोलार एनर्जी इन इलेक्ट्रिकल एनर्जी. याच्यामध्ये सौर ऊर्जेचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होत असतं. या पद्धतीने सोलर एनर्जी वापरली जाते. त्यानंतर पुढच्या एनर्जीचा फॉर्म आहे वाइंड एनर्जी म्हणजे वाऱ्यावर असणारी पवन ऊर्जा. आता पवन ऊर्जेसाठी आपल्याला वाइंड मिल माहिती आहे म्हणजेच पवनचक्की. विथ वाइंड मिल वाइंड एनर्जी इज कन्व्हर्टेड इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. वाइंड मिलच्या मदतीने या इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये रूपांतर केलं जातं वाइंड एनर्जीचं. पुढचं आहे टायडल एनर्जी, लाटांच्यापासूनची ऊर्जा निर्मिती. ॲट क्रीक खाडीमध्ये, समुद्रात खाडीमध्ये, विथ हाय अँड लो टाईड्स लाटांच्या साह्यानं, टर्बाईन्स ऑफ जनरेटर्स जनरेटरचे टर्बाईन फिरवले जातात, प्रोड्यूस इलेक्ट्रिकल एनर्जी. ते काय करतात, इलेक्ट्रिकल एनर्जी तयार करतात. पुढचं आहे हायड्रो इलेक्ट्रिक और हायडल पॉवर म्हणजे जलविद्युत. आपण मगाशीच पाहिलं जलविद्युत कसं धरणामध्ये तिथून पाणी वाहणं आणि तिथून टर्बाईन फिरवून इलेक्ट्रिसिटी तयार होणं. कोयना प्रोजेक्ट इन महाराष्ट्र इज वेल नोन हायडल प्रोजेक्ट. महाराष्ट्रातला कोयना प्रकल्प जो आहे तो काय आहे, प्रसिद्ध असा जलविद्युत प्रकल्प आहे कोयना प्रोजेक्ट. ॲटॉमिक एनर्जी म्हणजेच अणुऊर्जा. आता अणुऊर्जेच्या साह्यानं मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती केली जाते. हीट लिबर्टेड ड्युरिंग फ्युजन ऑफ ॲटम्स. ॲटम्स जे आहेत अणूच्या विखंडनामधून जी ऊर्जा मुक्त होते. कुठले अणू, तर हेवी एलिमेंट्स सच ॲज युरेनियम, थोरियम. युरेनियम, थोरियम यासारखे जे जड मूलद्रव्ये आहेत त्यांच्या विखंडनातून जी ऊर्जा निर्मिती होते, उष्णता निर्माण होते, त्याच्यापासून वीज निर्मिती केली जाते. इज युज्ड टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. त्यातून उष्णतेतून वीज निर्माण केली जाते. ऑन अ बिग स्केल खूप मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती करून ते वापरली जाते. आणि या पाठामधला शेवटचा मुद्दा आहे एनर्जी सेव्हिंग अँड ग्रीन एनर्जी.
म्हणजेच ऊर्जा बचत, एनर्जी सेविंग, ऊर्जा बचत आणि ग्रीन एनर्जी. सेविंग एनर्जी इज ॲज गुड ॲज जनरेटिंग एनर्जी. एनर्जी वाचवणे म्हणजेच एनर्जी जनरेट करणे किंवा एनर्जी तयार करणे असं आहे. ती दोन्ही तितकंच महत्त्वाचं आहे. यासाठी काही मार्ग आहेत बघा. पहिला आहे पुट ऑफ लॅम्प्स व्हेन नॉट नीडेड. जेव्हा गरज नसते त्यावेळी घरातले लॅम्प्स, त्यानंतर टी व्ही आणि इतर इलेक्ट्रिक साधनं बंद ठेवायची. मेकिंग मॅक्झिमम यूज ऑफ सनलाईट. सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करायचा म्हणजे इलेक्ट्रिसिटी वाचेल. आणि इतर मार्ग आहेत, तुम्ही लिहू शकता. ग्रीन एनर्जी. ग्रीन एनर्जी म्हणजे स्वच्छ ऊर्जा. एनर्जी रिसोर्सेस विच डू नॉट प्रोड्यूस स्मोक. स्मोक म्हणजे धूर, जे धूर तयार करत नाही, डू नॉट प्रोड्यूस स्मोक अँड हार्मफुल गॅसेस, आणि विषारी वायू बनवत नाहीत, आर कॉल्ड ग्रीन एनर्जी रिसोर्सेस. त्यांना आपण काय म्हणतो? ग्रीन एनर्जी रिसोर्सेस, स्वच्छ ऊर्जा स्रोत असं म्हणतो. इथं आपला पाठ क्रमांक 11 संपलेला आहे. तुम्ही या नोट्स लिहून घ्यायच्या आहेत आणि पुस्तकाचं वारंवार वाचन करून हा पाठ व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया या व्हिडिओखालील सबस्क्राईब बटन दाबा. तसेच व्हिडिओ जर उपयोगी वाटत असेल तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार गुरुदक्षिणा फी देऊ शकता, गुगल पे करू शकता. आजच्यासाठी राम राम.